तर बघा मित्रांनो, मिक्सरवर मी लाईट आली म्हणून काढायला घेतलं आणि खोबरं सर्व काढायचं ना चावी. तर हे बघा, हे खोबरं सगळं बारीक केलं मी आणि खारीक पण एक घाणा झाला चाळलं वगैरे नाही. आणखी हे बघा सादळल्यामुळं मोठ्याच आहे. तर आणखीन ह्याला काढायचंय आणि हे बघा ही खारीक राहिली बाकी तशीच काढायची. तर कशामुळं राहिलं बाकी, लाईट आहे पण हे बघा मिक्सरवरचं हे खाल्ली गुंड डिबरी ही झाली आहे, खराब झाली. काय कसं धूर सगळं काळ झाले जळा. नमस्कार मित्रांनो, अश्विनी कराळे ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा आता पाऊस चालू आहे बाहेर, तर तुम्हाला मी दाखवते. खूप थंडी पण वाजायली, आमची सिद्धी झोपली, सगळं काम आवरले, 12 वाजलेले आहेत आता. तर रात्री मी खारीकण खूप रांडलं होतं, जरा सुकोडा करायचा होता. हे बघा खारीक आहे 1 किलो आणि खोबरं पण 1 किलोचं आहे. हे बघा, तर आता थंडीमुळे ना खोबरं पण आणि खारीक पण एकदम असं हे बघा सादळलेले झाले. हे बघा ओली आणि आता ऊन पण नाही सध्या वाळू टाकायला. सकाळपासून तर आज तर पाऊसच चालू आहे. तर रात्री मी फोडून घेतले खारीक खोबरं. तर आता ह्याला जरासं मी भाजून घेणार आहे, म्हणजे कडक पण होईल आणि छान पण लागेल. तर हे बघा आता मी कढईत ठेवलं होतं, कारण सकाळी ठेवलं होतं असं ओतून ठेवलं होतं, कारण ती रात्री ज्यावेळेस आम्ही कट केले खोबरं खारीक त्यावेळेस मी टावेलामध्ये मस्त गुंडाळून ठेवले होते आणि सकाळी आता भाजीचं म्हणून काढून घेतलं होतं. तर सकाळी काय मग पुन्हा सिद्धी रडायली म्हणून तिला जास्त काहीतरी झाले वाटतं तिच्या कानाला, त्यामुळं ती रडते सारखं. तर तिला झोपी वगैरे घातलं खाऊन. तर सगळं माझं पण जेवण वगैरे झाले सगळं. तर आता म्हणलं ती झोपी गेली तोपर्यंत भाजून घ्यावं, आणि लाईट पण गेली आहे सध्या. तोपर्यंत म्हणलं भाजायचं हो झालं होस तर करूच तर लाईट येते, नंतर मग कुटायचं, कारण त्यांनी पण येणार आहे आता. कारण त्यांनी काय आता कमीत कमी 15-20 दिवस तरी येत नव्हते, पण आले एमटी गाडी आल्यामुळं. तर उद्या येतील दुपारपर्यंत ते पण घरी. तर म्हणलं आता कुठून घ्यावं, कारण मी वाळवणार होते आला, पण म्हणलं जाऊ दे नकोच आता. मला मस्त भाजून घेते आणि कोणाकोणाला सुकट आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण भरपूर दिवस झाले केलेलं नाही. तर म्हणलं आता लेकर वगैरे खातात, सिद्धीची तब्येत जराशी झाली, म्हणलं आपलं करावं म्हणून काल आणले 500 रुपये सामान आणले, साखर खोबरं खरी. तर डिंक नाही भेटला इथं दुकानात, तर ते म्हणलं थोडं आहे तेवढंच करावं. तर आता मी भाजून घेते पूर्णपणे. व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आवडला तर लाईक करा आणि चॅनल लवकर नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आमची गॅलरी कशी ओली झाली. गाडीवर पाऊस खूप थंडी पण आहे आणि पावसाचं वातावरण, कारण 2-3 दिवस झाल्यासारखं पाऊसच चालू आहे. का रात्री पण चालू होता, काल पण चालूच आहे, आज तर सकाळपासून कसलाच बंद नाही, सारखं चालूच आहे. आणि माझं पण 2-3 दिवस झाल्यासारखं डोकं वगैरे दुखत होतं. 2 दिवस गोळी खाल्ले तर पण राहिले जरा महाराज पूर्ण शिराण दुखत होतं. खोबरं टाकले मस्त असं भाजायला. तरी मग काय एक साईड पण भाजली आहे बघू शकता. जास्त लाल नाही भाजणार मी, असंच भाजणार आहे थोडं कडक पण होईल. आता मिक्सरवर काढत टायमाला भरपूर प्रॉब्लेम येतो, बारीक होत नाही लवकर आणि कुमट लागतं लवकर, म्हणजे लई दिवस राहणार नाही, कुमट लागते. आता सध्या ऊन नाही, ऊन असं तर 2 दिवस मस्त वाळलं असतं खोबरं. चला आता मी सगळं भाजून घेते खोबरं. एका घाणा भाजायचं झाला की तुम्हाला मी दाखवते. चला, तर हे बघा मित्रांनो झालेलं आहे सगळं भाजायचं. हे बघा खोबरं असं भाजून घेतले, जास्त पण लाल नाही भाजलेलं, तर बघा मिडियम असं भाजले आणि कडक पण झालेत बघा. आणि हे खारीक बघा, खारीक पण जरा भाजून घेतली, कारण लय सादळी झाली त्यामुळे मी जराशी भाजी आला थोडी भाजी जरासं कडक झाले हे बघा वाजते. तर आता मी काढून घेणार आहे मिक्सरवर. आता काढल्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि चॅनल कोण नवीन आले सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसा पाठीमध्ये सर्वांनी सपोर्ट केला तसं इथं पुढे सुद्धा सर्वजण प्लीज सपोर्ट करा. चला तर मग आता हा बारीक करून घेते, कारण लाईट आली. हे बघा मला दाखवते लाईट, कारण लाईट गेली होती. लाईट पावसामुळे सारखं ये जा करते. आता काढून घेते. चला आता काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. लेकिन काय झाले काही माहित नाही. आता समर्थ आल्यावर करायला नेऊन मग नंतर काढावं लागेल 4 वाजता शाळेतून आल्यानंतर. तर मी आता असं पण ठेवून देते ह्याला. तर जरा
आणि ते फिरकी ती गुंडी आणावं लागणार आहे त्याला. हा जा सर सांड त्याची ती नाही चालू होईना गेले ते. दादा आलं चालायचं. दादा आलं का नाही मग पण चालू आपण. चला आता ती समर्थ आल्यावर 4 वाजता आता वाजलेले आहेत 2:30 वाजलेत. तर म्हणलं आता ही लेकरं तर काढून घ्यावा सर्व. तर चालायल्यामुळं ती पण काय झाली गुंडी जळाली अशी पगळून झाली आणि मिक्सरच्या भांड्याला चिटकून आली. आता 5 वाजता ना 5-7 वाजता मला काढायला. तर बघा मित्रांनो झाला आहे काल खोबरं वगैरे कुठलेला. तर हे बघा एवढा डब्बा झाला आणि सकाळी काय खाल्ला. आणि या शूट केलेली आहे काल जे राहिली होती नेहमी शूट होती आणि राहिलेला शूट मी आत्ता केलाय म्हणजे दुसऱ्या दिवशी केलेला. कालचा बनवलेला कालचा होता आणि हे आजचा आहे. तर हे बघा असं झालंय कारण खूप खारी खोबरं सादळून गेलं होतं. तर खूप वेळ लागला मला आणि त्यात मिक्सरची गुंडी पण खाल्ली जी असते ते पगळली होती. नंतर 4 वाजता मग समोरताना आणून दिली आणि मग नंतर बनवला. तरी साधारण एवढं काय बारीक झालं नाही तरी मी भरपूर वेळेस सारखं बारीक केलं तरी एवढं राहिलेच बघा बारीक झाले. म्हणजे जरासं खारीक थोडी सादळली असल्यामुळं वरी जरा लाल दिसते. हे बघू शकतो मस्त असं झालंय. कोणाकोणा आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा. पुढला व्हिडिओ भेटूच आपण तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या पावसाची. तर सर्वांना बाय बाय.